हे ऑल, वेलकम टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड, DIYs, पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओज. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. आपण सगळ्या बायकांना ना नेहमी असं छान स्लिम, ट्रिम, स्टायलिश दिसायचं असतं. पण बरेचदा काय होतं, बसूनचं काम असेल किंवा एक्सेस खाणं असेल, थोडंसं ऑइली वगैरे जास्त खाणं होतं, व्यायामाचा अभाव असतो कधी कधी, किंवा प्रेग्नन्सी आहे किंवा पाळी जाणं आहे, या अशा बऱ्याच कारणांमुळे वजन थोडंसं वाढायला चालू होतं. आणि जास्तीत जास्त बायकांचं वजन वाढतं ते म्हणजे एकतर पोटापाशी किंवा मग ब्रेस्ट लाईनला किंवा मग दंडांमध्ये. तर अशा वेळी कशा कुर्ती निवडायच्या किंवा कसे ड्रेसेस निवडायचे ज्याच्यामुळे तुम्ही स्लिम पण दिसाल, सोबतच स्टायलिश पण दिसाल. आजचा हा खास व्हिडिओ त्याच्यासाठी. पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. सो टिप नंबर 1, एकतर आपल्या बायकांचं जास्तीचं वजन वाढतं ते म्हणजे ना पोटापाशी. प्रेग्नन्सीच्या नंतर असेल किंवा बैठक काम असेल, जास्त लगेचच वजन दिसायला लागतं ते म्हणजे पोट किंवा ओटीपोट जे असतात त्याच्यामध्ये. अशा वेळी कोणत्या कुर्ती निवडायच्या ज्याच्यामुळे ते पोट थोडंसं कमी दिसेल? तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे अशा वेळी निवडायच्या त्या म्हणजे ए लाईन कुर्ती. अशा कुर्ती ज्या तुमच्या पोटाला जास्त फिट नाहीयेत. स्ट्रेट कुर्ती जर तुम्ही निवडल्या तर त्या इथून सगळा भाग आपला सरळ असा दिसायला लागतो आणि त्याच्यामुळे हे जे पोट आहे ते थोडंसं दाबलं गेल्यासारखं आणि मग त्यावेळी उलट होतं, ते कमी दिसण्याच्या ऐवजी पुढून जास्त दिसायला लागतं. त्यामुळे निवडताना शक्यतो पोटापाशी थोड्याशा सैल होणाऱ्या एकतर ए लाईनच्या कुर्तीज निवडायच्या, किंवा सरळ निवडताना मग ज्या अशा थोड्याशा इथे चुण्या वगैरे असतात ना ड्रेसला, अशा ड्रेस निवडायचे जे वरतून फिट होतील पण पोटापाशी अगदी छान असे कम्फर्टेबली आणि मस्त लूज असतील. त्याच्यामुळे पोट पण थोडंसं कमी दिसतं आणि ते टाईट झाल्यासारखं काहीतरी दिसतंय का हे अनकम्फर्टेबल होणं अजिबात होत नाही, सोबतच मस्त स्टायलिश लुक पण येतो. टिप नंबर 2, जर बस्ट लाईन थोडीशी मोठी असेल किंवा थोडेसे असे फुल ब्रेस्ट असतील, अशा वेळी काय करायचं तर चक्क व्ही नेकच्या वगैरे कुर्ती निवडायच्या. तुम्ही जर राऊंड नेकच्या किंवा कॉलरच्या पॅक गळ्याच्या कुर्ती निवडल्या तर हे सगळं असं वरती आल्यासारखं होतं आणि बस्ट लाईन आणखीन जास्त आडवी आणि मोठी दिसायला लागते. तसं होऊ नये म्हणून शक्यतो थोड्याशा गळा असणाऱ्या किंवा पान गळा वगैरे जे आपण म्हणतो, किंवा स्वीटहार्ट नेक असेल किंवा चक्क व्ही नेक असेल, अशा कुर्ती निवडायच्या ज्याच्यामुळं हा भाग थोडासा रुंद झाल्यासारखा होतो. इथून इल्युजन तसं समोर दिसताना थोडंसं कमी दिसतं आणि अशा वेळी ते आडवं ब्रेस्ट लाईन कमीत कमी दिसायला लागतं आणि आपोआपच तुमचा एक लुक थोडासा स्लिम दिसायला आणि बस्ट लाईन थोडीशी कमी दिसायला मदत होते. टिप नंबर 3, जर का मांड्यांमध्ये वगैरे किंवा हिप्स मध्ये थोडंसं वजन वाढलंय आणि ते थोडेसे जास्त जाड दिसतात किंवा मोठ्या दिसतात, अशा वेळी पॅन्ट्स निवडताना शक्यतो पलाझो किंवा शरारा पॅन्ट्स वगैरे अजिबात निवडायच्या नाही. त्याऐवजी तुम्ही स्ट्रेट पॅन्ट घेऊ शकता किंवा पलाझोज पण थोड्याशा कमी बॉटम असणाऱ्या घेऊ शकता, किंवा सध्या गो कलर्सच्या वगैरे अतिशय सुंदर अशा स्ट्रेट पलाझो मिळतात, तसं काही वापरू शकता ज्याच्यामुळे मांड्या वगैरे खूप अशा हेवी किंवा खूप मोठ्या दिसणार नाहीत. पलाझो जर खूप अशा ब्रॉड याच्या असतील तर त्यावेळी आपोआपच ते ओव्हरऑल जे आपलं इल्युजन आहे किंवा व्हर्टिकल जो लुक आहे तो मांड्यांमध्ये वगैरे परत आणखीन थोडासा ब्रॉड दिसतो. त्यामुळे तसं ते टाळण्यासाठी किंवा तो जो ब्रॉडनेस आहे, तो जो लुक आहे तो टाळण्यासाठी शक्यतो स्ट्रेट पॅन्ट्स किंवा लेगिन्स वापरताना पण अगदी फिटेड लेगिन्स वापरण्याच्या ऐवजी थोड्याशा लूज किंवा अँकल लेंथच्या वगैरे अशा लेगिन्स वापरायच्या. त्यामुळे आपोआपच ते जे एक व्हर्टिकल पायांचा आपला लुक दिसणार आहे किंवा ही जी साईड दिसणार आहे, हिप्स दिसणार आहेत, ते आपोआप दिसताना सरळ आकृती अशी छान फॉर्म होते आणि तो जो जाडपणा आहे तो अर्थातच कमी दिसतो. टिप नंबर 4, मोठमोठ्या प्रिंट्स पहिल्यांदा टाळायच्या. मोठमोठी पानं, फुलं किंवा खूप अशा मोठमोठे सर्कल्स असणाऱ्या किंवा आडव्या लाईन्स असणाऱ्या अशा प्रिंट अजिबात घ्यायच्या नाही. त्याऐवजी अगदी बारीक प्रिंटचे कपडे किंवा बारीक काही कलाकुसर असलेले, बारीक फुलं पानं असलेले, किंवा तुम्ही जर अशा ट्रायंग्युलर वगैरे अशा काही प्रिंट्स घेताय, जॉमेट्रिकल प्रिंट्स घेताय, तर त्यावेळी त्या हॉरिझॉन्टल जाण्याऐवजी व्हर्टिकल जाणाऱ्या घ्यायच्या. अशा वेळी काय होतं, एक जे समोरच्याला बघताना आपले इल्युजन किंवा आपली आकृती दिसणार आहे त्याची हॉरिझॉन्टल दिसण्याऐवजी मग त्या उभ्या ज्या स्ट्राइप्स आहेत त्याच्यामुळे ती उभी दिसते आणि आपोआपच जो ब्रॉडनेस आहे तो कमी दिसून आपण छान असे स्लिम आणि एकसारखे दिसायला लागतो. टिप नंबर 5 म्हणजे कलर कॉम्बिनेशन्स. कलर कॉम्बिनेशन निवडताना शक्यतो
सेम कलरचे समजा जर शेड्स डिफरंट होत असतील असे निवडायचे. अगदी एक पूर्ण वेगळा कलर असा निवडायचा नाही. किंवा पण तसा जर निवडायचा असेल म्हणजे 2 टोनच्या कुर्ती जर निवडायच्या असतील तर अशा वेळी व्हर्टिकली कलर चेंज होणाऱ्या निवडायच्या, हॉरिझॉन्टली अजिबात नाही. हॉरिझॉन्टली घेतलं तर ते आणखीन आपण जास्ती असे वाईड, जास्ती असे मोठे दिसायला लागतो आणि आपोआपच लुक स्लिम दिसण्याच्या ऐवजी तो आणखीन जाड दिसतो. त्याच्यामुळे निवडताना व्हर्टिकली अशा 2 शेड्स होणाऱ्या किंवा व्हर्टिकली अशी ब्लॅक अँड व्हाईट वगैरे अशा कुर्ती निवडायच्या. त्या आणखीन आपल्याला थोड्याशा उंच आणि स्लिम दिसायला मदत करतात. टिप नंबर 6, लेअरिंग. सध्या श्रगची वगैरे अतिशय फॅशन आहे. तुम्ही इंडो वेस्टर्न मध्ये घालू शकता किंवा रेग्युलरच्या कुर्तीवरती सुद्धा श्रग्स वापरू शकता. स्लीवलेस श्रग असतील किंवा लॉंग श्रग असतील किंवा मस्त असे वर्क केलेले वगैरे डिझायनर श्रग असतील, कोणत्याही कुर्तीजवर किंवा कोणत्याही फॉर्मल पॅन्ट आणि क्रॉप टॉप घातला असेल किंवा टँक टॉप घातला असेल, अशा वेळी श्रग त्याच्यावर ऍड केला ना, तेच जर मग आपलं बेली फॅट थोडंसं जास्त असेल किंवा थाईज एरिया थोडासा जास्त असेल तर अशा वेळी श्रगमुळे तो लुक कट होतो आणि आपला जो ओव्हरऑल लुक आहे ते लक्ष जास्त करून ते श्रग कडे, त्याच्यामुळे झालेल्या लेअरिंग कडे जातं आणि त्या वाढलेल्या फॅट कडे लक्ष जाणं कमी झाल्यामुळे अर्थातच लुक एक छान असा स्लिप सोबतच श्रगमुळे मस्त स्टायलिश दिसायला मदत होते. टिप नंबर 7, कुर्तीज मध्येच अशा सध्या काही कुर्ती आहेत ज्यांच्यामुळे आपोआपच आपला जो एक ओव्हरऑल लुक आहे तो थोडासा स्टायलिश पण त्यासोबतच स्लिम दिसतो. त्या म्हणजे अंगरखा कुर्ती किंवा रॅप करण्याच्या कुर्तीज. त्यांच्या काय असतं, इथे फिटिंगचे नॉट्स असतात, त्याच्यामुळे आपोआपच आपण आपल्या बेली फॅटवर किंवा पोटावर हवं त्यांना तसं आपल्याला कम्फर्टेबल होईल इतपत फिट करू शकतो आणि त्यामुळे अर्थातच ओव्हरऑल जो लुक आहे तो अगदी इथं फुल दिसण्यापेक्षा किंवा बेली फॅट जास्त दिसण्यापेक्षा, असा हॉरिझॉन्टली जास्त दिसण्यापेक्षा थोडंसं इथपर्यंत फिट दिसतं आणि मग खाली छान असं लूज होतो तो टॉप किंवा तशा कुर्तीज आणि त्याच्यामुळे लुक पण छान तसा स्लिम सोबतच स्टायलिश दिसायला मदत होते. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या 7 अशा बेस्ट टिप्स ज्याच्यामुळं आपण स्लिम त्यासोबतच स्टायलिश दिसू. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. सोबतच आणखीन असे कोणकोणते टॉपिक आहेत ज्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे पण सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजेच असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.